साध्या साध्या गोष्टी असतात, त्यातून बऱ्यापैकी आजार. आता गुळसुंटासाठी काय खर्च येणार आहे, तोंडात पाणी धरून आंघोळ करायला काय खर्च आहे सांगा बरं, पण त्यातून सर्दी निघून जाते कायमस्वरूपी. मेन म्हणजे सर्दी आणि खोकला झाल्यानंतर विनंती करतो, कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही. सर्दी झाल्यानंतर कमीत कमी 3 दिवस जे काही येईल ते शिंकरून टाका, जे काही छातीत येईल ते तुम्ही काढून टाका. खोकला आल्यानंतर छातीत जाळे तुम्ही, आपण काय करतो लगेच औषध घेतो, सर्दी झाली की लगेच औषध घेतलं की ते तिथंच साचून राहतं. औषध काय करतात, ते घट्ट करायला लागतात. मेणबत्तीचं मेन असते ना, तसं ते घट्ट होऊन राहतं आणि मग नंतर ते त्रास देत राहतं आणि नंतर नसा ब्लॉक करत राहतं. ते नसांच्या मध्ये ते कडकपणा येतो आणि त्यामुळे ते ब्लॉक होतं. किंवा छातीमध्ये जर समजा खोकला असेल, हल्ली खोकला आला की लगेच बघा, पूर्वी आमची आजी काय करायची, खोकला आला ना की खेळायला पळवायची. पळून पळून एवढं मरणाचा खोकला यायचा, सगळी छाती मोकळी व्हायची, त्यात बरं व्हायचं आम्ही. खोकला जर आला तर कमीत कमी 5 दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घेऊ नका. खोकला आला, जो काही कफ येतोय, जर काही जाळी येते ती काढून टाका, म्हणजे छाती मोकळी होईल. तुम्हाला पुढे जाऊन दम लागणे हा प्रकार होणार नाही. तर त्यासाठी करायचं, 5 दिवसानंतर 6व्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर 1 तांब्याभर मिठाचं पाणी करायचं, प्यायचं आणि उलटी करायची. त्यासाठी खोकला गायब होऊन जातोय. करून बघा. अगदी गडगड 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 करून तांब्याभर पाणी जरी समजा तुम्ही मिठाचं पाणी घशात घालायचं, बाहेर काढायचं, त्यानं बऱ्यापैकी खोकला कमी होऊन जातो. या गोष्टी करून बघा आणि मग सांगा. आता कसं आहे, थंडीचे दिवस आहेत, सर्दी खोकला होणं हे साहजिक आहे, म्हणून घाबरू नका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता महिलांच्या मध्ये जर बघायला गेलं तर खूप सगळ्या, थायरॉइडचा एक प्रश्न जास्त आहे बघा, महिलांच्या मध्ये थायरॉइडचं जास्त आहे. नारळाची मुळी घ्यायची 2 बोटांच्या पेरा इतकी, बोटाच्या 2 पेरा इतकी एक मुळी घ्यायची नारळाची, ते 2-3 मुळ्या घेऊन त्या तांब्याभर पाण्यात टाकायचं, कडक उकळवायचं आणि गडगड तुरटी जरा फिरवायची आणि गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं. 2 महिने न चुकता हा प्रयोग करायचा. 2 महिन्यामध्ये कायमस्वरूपी ओके, एकदम ओके. मला रोज करायचं, सकाळी सकाळी उठल्याबरोबर ते करायचं. पूर्वी बघा की गरम पाणी घेऊन आपण गडगड गडगड, पूर्वी बाथरूम बिथरूम नव्हतो, ह्याला सुद्धा पांदीत जायला लागायचं. 2 किलोमीटर मॉर्निंग वॉक त्यातच व्हायचं. आता काय सांगायचं. आणि त्यावेळेस माणसाकडे पेशन्स असायचे, पेशन्स राहायचे. किती करंट येऊ दे, तिथं जायच तोपर्यंत ते पेशन्स ठेवायचे, त्यानं लोकांचं पेशन्स वाढायचं. आता काय सांगायचं, बेडवर नाही एक पाय उतरला की दुसरा पाय संडासातच. कशाचं मॉर्निंग वॉक करते, बरोबर आहे ना. हे सगळं अवघड झालंय. फरशी आल्यापासून, घरामध्ये फरशा गाठल्यापासून गुडघेदुखीचा त्रास वाढला. काय म्हणायचंय तुम्हाला. हा, सारवलेली जमीन होती काय नाही, शेतात इकडे तिकडे माणसं पळायची, महिला सगळ्या पळायच्या, वाकून काम करायच्या. त्यावेळेस कंबरदुखी नव्हती बघा, त्यावेळेस थायरॉइड नव्हता. हे आता लय घरात बसून अशी फुगली कवर म्हणती मला थायरॉइड झाला बिनकामाचं. हा, अहो हे काय सांगायचं. ही जीन्स आली काय काय ना, मला तर असं वाटतंय काय सांगायचं. आमच्या घरात बी घालत्या कवा कवा तर ठीक आहे, नाहीतर रोज जीन्स. आता जॉबवर करणाऱ्या महिला आहेत, त्यांना व्यायाम करायला वेळ नाही म्हणतात. कुठेतरी काहीतरी पिझ्झा बर्गर खायला 2 तास काढतात, मैत्रिणी बरोबर गप्पा मारायला 3 तास काढतील. महिला तर टीव्ही बघायला एवढा वेळ काढतील ना, आणि ते टीव्ही बघून त्यात काय, नवरा घरात आल्यावर लगेच का नवऱ्याकडे बघून त्याला वाटतं आई मिली वाटते, रडायला बरं झालं. सासूबाईंचं काय नाही ना, हाय की अहो टीव्हीतलं बघा की तुम्ही, काय ग बिचारीचा वनवा, काय सांगाय तिचा वनवा, आणि ही घेते पेटवून. मी महिलांना सांगतो सकाळी फिरायला जायचं जावा. अहो आजपर्यंत बघितलं एकही बाई एकटी कधीच फिरायला जायत नाही बघा. कुठेतरी दरोडा घालायचा असल्यास 5-6 जणी मिळूनच, अमकी एक तमकी 5-6 जणी मिळून जायचं. आणि विषय काय असतात ना त्या फिरायला गेल्यावर, रात्री टीव्हीवर काय झालं, मला वाटलं आता ती मरतीच वाढत, ती मरुती नाही तर जगू दे, तू गप हिंडकी. ती कसली भारी दिसते का नाही. आणि तू काय मग, तू घरात बसून बसून अशी झाल्यास तुझी परिस्थिती बघ. आणि तसले ड्रेस हिनं घालावे आणि हिला ते सूट व्हावेत असं तिला वाटतंय, पण सूट होत नाही. हिचं शिजर झालंय, एवढं मोठं आलंय, आणि चालताना अशी पैलवानासारखी चालती. काय सांगायचं जीन्स घालून. ही सध्या परिस्थिती आहे. हा, आणि म्हणती रोज शपथ देऊन सांगायचं, तुम्ही महिलांनी शपथ देऊन सांगायचं. तुम्हाला वाटतंय का नाही सांगा बरं, की वजन कमी व्हायला पाहिजे, बाई पोट कमी करायला पाहिजे. प्रत्येक बाई म्हणते, कर तसं कोण प्रयत्न करते का.
व्यायाम करायचं म्हणलं की पित्र स्वर्गातच. काय सांगायचं. आणि डाएट करते, उपाशी मरल, उपाशी, खरं व्यायाम करणार नाही. अहो कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जरी म्हणले जन्माला यायचं तरी आमच्याकडे जिजाऊ पाहिजे का नको? आमची जिजाऊ टीव्ही बघत बसलेली असते. आमची जिजाऊ टीव्ही बघत बसलेले असते. शहाजी राजे येतात, स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात, तरी जिजाऊ टीव्ही समोर हलत नाही. कशी शिवाजी महाराज जन्माला येणार? आणि वराने म्हणते हा जरा भांड्यांचा आवाज कमी करा की. हिचा डायलॉग चुकला तर काय करायचं? हे असं आहे. चला, तर थायरॉइड साठी आपण बोलत होतो. थायरॉइड साठी नारळाच्या मुळ्या बोटाच्या 2 पेरा इतक्या घ्यायचं, गडगड गडगड करायचं, थोडं तुरटी फिरवायचं, गडगड करायचं, थुंकून टाकायचं.